टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर भारतीय संविधानाची एक प्रतिमा होती। त्या प्रतिमाची एका समाजकंटकाने तोडफोड केली आहे आणि त्याचं नुकसान केलेलं आहे। तर या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि संबंधित समाजकंटकाला तात्काळ अटक करून त्याची नार्को टेस्ट करावी व त्याची नार्को टेस्ट करून ह्या घटनेच्या पाठीमागं खरा मास्टरमाइंड कोण आहे ह्याचा पोलीस प्रशासनाने शोध घ्यावा, ह्या आशयाचं निवेदन आज आम्ही तहसीलदार व मोहोळ पोलीस स्टेशनचे मुख्य PI यांना दिलेलं आहे। तसेच दुसरे निवेदनाची प्रत आमचे नेते माननीय बाळाराजे पाटील साहेब व माननीय अजिंक्य पाटील साहेब यांच्याकडे आम्ही दिलेली आहे। ती प्रत ते डायरेक्ट अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांना देतील व तात्काळ ह्या घटनेची सखोल चौकशी करून लवकरात लवकर आम्हा सर्वांना न्याय मिळवून देतील। भारतीय संविधान एक असं रसायन आहे की सर्व 18 पगड जाती असतील, विविध भाषा बोलणारे लोक असतील, विविध प्रांत रचना असेल, अनेक प्रकारच्या चालीरीती असतील, धर्म असतील, ह्या सर्वांना एक संघ बांधून ठेवून हा भारत देश एक संघ ठेवण्याचं काम हे भारतीय संविधान करतं। आणि वारंवार ह्या भारतीय संविधानाची पायमल्ली होते त्या घटनेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो व आणि ज्यांनी कुणी ही घटना केलेली आहे त्याचा शोध लावून त्याला लवकरात लवकर कठोरात कठोर शासन करावं व पुन्हा अशा घटना होऊ नये असं आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत। तुमच्या राष्ट्रवादी या पक्षाकडनं काजू मागणी काय असेल? आमची मागणी अशी आहे, आमचे नेते बाळाराजे पाटील साहेब आणि अजिंक्य पाटील साहेब यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे की स्वतः अजितदादा पवार साहेब ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी या घटनेमध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष घालून आमच्या पक्षाची भूमिका आणि अजितदादाची भूमिका अशी आहे की जोपर्यंत चंद्रसूर्य असेल तोपर्यंत संविधानाला धक्का लावणार नाही। आम्ही जय हिंद, जय भीम, जय शिवराय, जय संविधान अशी म्हणणारी माणसं आहोत। अशा प्रकारची घोषणा आमचे नेते अजितदादा यांनी केलेली आहे। त्यामुळं नक्कीच अजितदादा ह्या घटनेमध्ये लक्ष घालतील व गांभीर्याने ह्या घटनेकडे बघतील असं आम्ही सांगतो। या ठिकाणी दुसरी एक घटना आहे, चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार या ठिकाणी काही पोलीस प्रशासन करत आहे। ज्या आरोपीने ही घटना केलेली आहे त्याला अटक करून खरं तर त्याची नार्को टेस्ट घेणे गरजेचं आहे आणि त्याच्या पाठीमागं मास्टरमाइंड कोण आहे ह्याचा शोध घेणं गरजेचं आहे। ते न करता ज्या भीमसैनिकांनी ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं त्यांची त्या ठिकाणी धरपकड होत आहे आणि त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन या ठिकाणी करत आहे। हे जर प्रकार थांबले नाहीत आणि भीमसैनिकावर जर तात्काळ गुन्हा दाखल झाला ना केलेले गुन्हे जर माघारी घेतले नाहीत तर आम्ही सर्व भीमसैनिक, शिवसैनिक सर्वजण ताकदीने यापुढे रस्त्यावर उतरून अनेक आक्रमकपणे यापुढे आंदोलन आम्ही करू। परभणी येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध, जाहीर निषेध। परभणी येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध, जाहीर निषेध। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।